नमस्कार मित्रांनो, आशा करतो तुम्ही सर्व निरोगी आणि फिट असणार। आजचा आपला विषय तो म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट तसेच प्रोटीनयुक्त पदार्थ फक्त जिम करणाऱ्यांसाठी गरजेचे असतात का, असा गैरसमज खूप लोकांचा आहे। परंतु प्रोटीन सर्वांसाठी खूप गरजेचा घटक आहे। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी माझ्या म्हणजे K&K या फिटनेस यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। काही लोकांना असे वाटते की प्रोटीन फक्त जिम जाणाऱ्यांसाठीच गरजेचे आहे, परंतु मित्रांनो असे काही नसते। प्रोटीन आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ आवर बॉडी। आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी प्रथिनांची खूप गरज असते। प्रोटीनमुळे आपली मसल डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होत असते व आपले मसल स्ट्रॉंग होतात व त्याचबरोबर आपले हेअर्स, नेल्स व आपली हार्मोनल हेल्थ सुद्धा प्रोटीनमुळे चांगली मेंटेन राहते। प्रोटीन खूप इम्पॉर्टंट घटक आहे। जर आपण आपल्या प्रत्येक दिवसाच्या म्हणजे दैनंदिन कार्य करत असलेल्या गोष्टींमध्ये प्रोटीनचा आपण समावेश केला तर आपण प्रोटीनमुळे आपले मसल्स व आपली उत्साह देखील चांगल्या पद्धतीने वाढवू शकतो। कारण प्रोटीनमुळे क्रेविंग्स व आपली भूक चांगल्या पद्धतीने नियंत्रणात ठेवण्यात येते। जर आपण जिम केल्यानंतर प्रोटीन घेत असाल तर प्रोटीनमुळे आपली मसल ग्रोथ व आपली मसल डेव्हलपमेंट चांगल्या रीते होत असते। त्यात आपले मसल स्ट्रॉंग होतात व कधीकधी आपण व्यायामाला सुट्टी घेतो किंवा कुठल्या कारणास्तव आपण कुठलीही शारीरिक ॲक्टिव्हिटी करत नाही किंवा आपण कुठल्याही प्रकारचा व्यायाम करत नसलो तरी पण प्रोटीन घेणं खूप गरजेचे आहे। आपल्या दिवसाची सुरुवात जर आपण प्रोटीनयुक्त आहाराने केली तर आपण दिवसभर उत्साही व आपला दिवस चांगला बॅलन्स जातो, ज्यामुळे आपली क्रेविंग्सवर व आपल्या भूकवर आपण चांगल्या पद्धतीने नियंत्रण ठेवू शकतो व भूक कंट्रोल असल्यामुळे प्रोटीन आपल्याला उत्साह व आपले दिवसभर एनर्जी चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड करत असते। मित्रांनो, खूप लोक व्हेजिटेरियन असतात आणि त्यांना बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपण व्हेजिटेरियन असल्यामुळे आपण आपल्या प्रोटीनची लेवल म्हणजे प्रोटीन मेंटेनन्स लेवल कशी पूर्ण करता येईल। तर प्रोटीनमध्ये व्हेजिटेरियन प्रोटीन सोर्समध्ये काही पदार्थ आहेत। उदाहरणार्थ सगळ्या प्रकारच्या डाळी, स्प्राउट्स, नट्स, पनीर, दही, ताक हे उत्तम प्रकारचे प्रोटीन सोर्स आहे। तसेच नॉन व्हेजिटेरियन लोकांसाठी अंडी, चिकन, मटण, मासी इत्यादी त्यांनी डाएटमध्ये पदार्थ समावेश करू शकता व त्यात बाजारात आता अनेक प्रकारचे उत्तम ब्रँड असलेले व्हे प्रोटीन किंवा प्लांट बेस्ड व्हे प्रोटीन सुद्धा अवेलेबल आहे। मित्रांनो, माहिती आवडली असेल तर शेअर करायला आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।